मोठी बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुंबईत पुन्हा मराठी अमराठी वाद पेटण्याची शक्यता. कारण गिरगावमधील विल्सन जिमखान्याचं जैन जिमखाना असं नामांतर करण्यात आलंय. राज्य सरकारनं स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून मरीन ड्राईव्ह येथील विल्सन जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या जोळीत टाकल्याचा आरोप होतो. या संस्थेने एक पाऊल पुढे टाकत मैदानाचं जैन जिमखाना असं नामकरण केलं. जैन संस्थेला मैदान देण्यास आम्ही गिरगावकर संस्था आणि स्थानिक मराठी भाषिकांनी विरोध केला. मात्र हा विरोध डावलून जैन संस्थेला जिमखाना दिल्यामुळे दक्षिण मुंबईत मराठी अमराठी भाषिकांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे. एक जिमखाना मराठी माणसाचा हातात तो राहू द्या यासाठी गिरगावकरांनी संघर्ष अजूनही संपलेला नाही. तिथे आता कबूतरखाना करावा बाहेर त्यांनी त्या बाहेरच्या मैदानामध्ये, पण सर्व नियम डावलून घाईघाईनं हा जिमखाना जैन संघटनेला देण्यात आला मंगलप्रभात लोढा यांच्या दबावामुळे. आणि याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहे. गिरगावमधला जिमखाना गिरगावकरांना मिळत नाही, लक्षात घ्या. गिरगावमधला जिमखाना गिरगावकर मराठी लोकांना दिला जात नाही, तर त्याचं जैन जिमखाना असं नामकरण करून तो विकत घेतला जातो. ही पैशाची मस्ती आहे. कबूतरखान्याला जैन जिमखान्याला देण्याचा प्रकार समोर आलाय आणि खऱ्या अर्थानं या संदर्भात स्थानिकांनी आंदोलन केलं होतं, तरी सुद्धा हा प्रकार घडलाय. आता त्या ठिकाणी कबूतरखाना बसवावा आणि मुख्यमंत्र्यांनी आणि बावनकुळेंनी सुद्धा या सगळ्या प्रकाराला जबाबदार असल्याचं राऊत म्हणतात. मुळात तर राऊतांना अर्धवट ज्ञान आहे, अर्धवट ज्ञानावर ते बोलतात आणि त्यामुळे अर्धवट रावांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही.